गुण गाऊ तुझे मी देव श्री रंगा चरणी तुझ्या वाहे गुरगुर माता चंद्रभागा चरणी तुझ्या वाहे गुरगुर माता चंद्रभागा इथपर्यंत आलो या अंगदेश नगरात दुसरं केतू अंगाची पती शारदा यांना सूर्यमाची प्राप्ती झाली ते म्हणजे देवांतर आणि नरांतर या ब्राह्मणाच्या जन्माला आलेल्या मुलांच्या मनात काय बरं चालू आहे ते तरी पाहूया. नारायण नारायण कोण आहेस तू आणि काय आला तिथे? हा तू तर नारायणाचं नाव घेत होतास. तुला माहित नाही वाटतं आता आमच्या देवाचं काम करायचं देवाचं खाली धरायचं. नारायण नारायण काय म्हणालात तिने लोकात राज्य करायचं आहे नाही म्हटलं तिने तिचा राजा तर झाला नाहीत ना आणि तिने लोकीचा राजा म्हणा हे सोपं नाही म्हटलं. म्हणजे आमची शक्ती परिचित नाही वाटतं का? आम्हाला कोणतंच काम कठीण नाही. नारायण नारायण अरे तुम्ही शक्तीच्या जोरावर प्रयोग केली का असं मला नाही वाटत. नारायण नाही म्हटलं जन्माला आलेल्या देवाला मृत्यू अटलच आहे आणि तुम्हाला ना अमरत्व ना कुणाचे वरदान मग कसे येणार ते लोकीचा राजा? म्हणजे आम्हाला काय करावं लागेल महाराज? म्हणजे आम्हाला वरदान प्राप्त होय. नारायण नारायण हे देवंत का हे नारंत का हिमालयात वास्तव्य करणारे भगवान शिव जगर्ता करिता शंकराच्या आराधना प्रसन्न करून घ्या की आम्हाला रात्री किंवा मरणाचा वेळ म्हणून. नारायण नारायण अरे मी तुम्हाला मार्ग दिला तो मार्ग स्वीकारायचा की नाही हे तुम्ही ठरवा मी येतो. राजाच्या बोलण्याचा आपला यश प्राप्त होत आहे. तेव्हा लगेच आपण शंकराची प्रार्थना करूया आणि देव प्रसन्न करून घेऊया. जय जय माझ्या नामाचा अखंडितपणे का बरं जप करता? ऊन वारा पाऊस कशाचीही कमा न बाळगता आपण सदोदितपणे